कागलमध्ये आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या हस्ते बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक घालून अभिवादन करण्यात आलं. शिवजन्मकाळ सोहळ्यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शहरात शिवज्योत मिरवणूक काढण्यात आली. कुमार सात्विक, प्रणित चितारी यांनी शिवरायांच्या विचारांवर भाष्य केलं. चैताली तोडकर हिनं अफझल खानाचा वध हा पोवाडा सादर केला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, प्रकाश गाडेकर, संजय चितारी, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, नवीद मुश्रीफ, चंद्रकांत गवळी, शशिकांत खोत, प्रवीण काळबर आदी उपस्थित होते. शाहू ग्रुप आणि शिवजयंती लोकोत्सव समितीच्या वतीनंही विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली. बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याला शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, राजे वीरेंद्रसिंह घाटगे आणि युवराज आर्यवीर घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राजमाता जिजाऊ महिला समितीच्या महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आणि शिवगीतं सादर केली. यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. श्रेयादेवी घाटगे यांच्यासह समितीचे अध्यक्ष धैर्यशील इंगळे, शाहूचे संचालक यशवंत माने, सतीश पाटील, सचिन मगदूम, शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी उपस्थित होते. श्री छत्रपती शाहू साखर कारखाना कार्यस्थळावरही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गगनबावडा चौकात शिवस्मारक समितीच्या वतीनं प्रथमच शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. संभाजीराव पाटणकर, प्रकाश पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिवजन्मकाळ सोहळा झाला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्यासह समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. करवीर तालुक्यातील सांगरुळ इथल्या शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुंभीचे माजी उपाध्यक्ष निवास वातकर, भरत खाडे, सरपंच शीतल खाडे, उपसरपंच बाळासू शिवारे, गजानन शिवदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला. राधानगरीत जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील निवड झालेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुडाळेश्वर सहकार समूहाचे अध्यक्ष A.D. पाटील, तहसीलदार अनिता देशमुख, संस्था अध्यक्ष गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, शिवव्याख्याते विजयसिंह मोहिते, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाजीराव चौगले, ज्ञानदेव पाटील, प्राचार्य डॉक्टर शोभराज माळवी, महादेव कोथळकर, सुहास निंबाळकर, जयवंत कांबळे, विशाल पाटील, सावर्धनकर, राजाराम पाटील, वशिम कलोट आदी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील कांचनवाडी इथं संयुक्त शिवजयंती कमिटी आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं शिवजयंती साजरी करण्यात आली. सरपंच दीपाली पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन झालं. यावेळी आयोजित शिवपालखीत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि मावळ्यांचा वेशभूषा परिधान करून विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी पथनाट्यासह मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकही सादर केली. भोगावती साखर कारखान्याच्या वतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र कवडे यांच्यासह सर्व संचालकांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. भोगावती हायस्कूल, भोगावती पब्लिक स्कूल तसंच भोगावती परिसरातील विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर करून शिवभक्तांची मनं जिंकली. यावेळी छत्रपती शाहू महाराज पुतळा ते भोगावती प्रधान कार्यालय या मार्गावर शोभायात्रा काढण्यात आली. प्रधान कार्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. उदय मोरे यांनी शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यान सादर केलं.